यानंतर आपण थेट जाणार आहोत यवतमाळमध्ये। यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील देवगावमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। उषाशी देवगाव प्रकल्प असूनही ग्रामस्थांनी पाण्यासाठी वणवण फिरावं लागतंय। महिलांना हंडाभर पाण्यासाठी कडक उन्हात रानावनात भटकंती करावी लागते। पहाटेपासूनच देवगावमध्ये पाण्याचा शोध सुरू होतोय। दरम्यान याचा थेट आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संजय राठोड यांनी। सध्या यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील देवगाव इथे आहे आणि देवगाव येथील महिला प्रचंड मोठ्या संख्येने गावाबाहेर असलेल्या एका विहिरीवर पाणी भरण्यासाठी जमलेले आहे। या गावामध्ये प्रचंड पाणी टंचाई निर्माण झालेली आहे आणि या गावालगतच 1 किलोमीटर अंतरावर धरण आहे आणि धरणात पाणी असताना सुद्धा या गावाला गेल्या 43 वर्षांपासून पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याचा चित्र या गावामध्ये आपल्याला दिसून येते। प्रशासनाने लक्ष देऊन इथं विहीर अधिग्रहण किंवा टँकर सुद्धा सुरू केलेले नाही, त्यामुळे लाडक्या बहिणींना प्रचंड उन्हातानात पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते। गावात 2017 मध्ये जल जीवन मिशनचं काम हाती घेण्यात आलं, पाण्याची टाकी बांधण्यात आली, पाईपलाईन टाकण्यात आली, मात्र अद्यापही विहीर खणण्यात आलेली नाही। त्यामुळे नळ योजनेचं 3-13 झाल्याचं चित्र सुद्धा या गावामध्ये आहे। संजय राठोड, साम टीव्ही न्यूज, यवतमाळ।